गमन करोनी शीघ्र गती सर्व प्रकारे असे शक्ती जेणे मरण पावे मारुती ते युक्ती साधावी लवकर लवकर जा आणि लवकरात लवकर जाऊ काय जमत ते युक्ती कर कारण सांगतो सांगितलेली गोष्ट आणि बांधलेली भाकर कधीच करायला जात नाही म्हणून सांगितलेल्या गोष्टीवर शेवटची करते म्हणून तुला जे वाटत करता येईल ते प्रयत्न कर पण जमलंच तर हनुमंताला मान नाहीतर अडकावून ठेव अशी जबाबदारी काळणीच्या अंगावर घालू लागलेली आहे मी तुझे सांगो कपट गती तर तू केवळ कपट मूर्ती ते दे माझी काय युक्ती सर्वथा मारुती मारावा हनुमानजी गेले म्हणजे औषधी येणार नाही औषधी येण्या गेल्यावर लक्ष्मण मरेल मला मान्य आहे तुम्हालाही मान्य आहे राम का मरेल नाही औषधी न आल्यामुळे लक्ष्मण मरेल हे मी मान्य करतो राम का मरेल राम का मरेल थोडंसं चिंतन बरोबर पाठीमागे बघतात रामासाठी लक्ष्मण वनासात गेला का लक्ष्मणासाठी राम वनासात गेले जरा मुळातच देतो मी तुम्हाला रामासाठी लक्ष्मण वनात गेले का लक्ष्मणासाठी राम वनात गेले रामासाठी लक्ष्मण वनात गेले लय आलकड रामायणाच्या रामायणाच्या मुळात जा रामासाठी लक्ष्मण वनासात गेले लक्ष्मणासाठी राम वनासात गेले उगाच म्हणलं तर पटणार नाही तुम्हाला त्याच्यामध्ये भूमिका सांगतोय का लक्ष्मणाचा अवतार कोणाचा आहे शेषाचा आहे शेषाच्या डोक्यावर अप्रतलीला झाले पापाचं आणि ओझं नाहीसं करायला अवतार झालाय कुणासाठी मग मनात कुणासाठी गेले मग ज्याच्यासाठी मनात गेले तो लक्ष्मणच गेला तर माझ्या झाल्याला अर्थ नाही म्हणून राम करतील राम गेल्यावर वाढलेलं सगळे मरतील आपलं पटांगण मोकळं होईल असं काय निघाला म्हणून लागलेलं मरण पावला रघुनंदन कैसनी वाचेल विभीषण चुरी वही चांदील प्राण वार्धक्षण लागता विभीषणाला मारायला किती वेळ लागायचा मग सुग्रीवाला मारायला किती वेळ लागायचा सगळे वाढलेलं मरतील आपलं काम होऊन जाईल तुझं काम योग्यच आहे फक्त तो हनुमंताला मारायचं आणि मिळून सांगतो तुम्हाला थोडक्या कष्टामध्ये लय फायदा व्हायचं काम करत होतो कष्ट लागावं थोडे फायदा व्हावं लय कुणी बघा कुठले असो व्यवहारिक बघा कुठले बघा एक गाठामध्ये अभंग आहे म्हणजे चिंतन मांडणार नाही मला ते वस्तू तुम्हाला तुझी काहीतरी आहे कीर्तन काय आहे म्हणजे त्या अभंगाचा सार सांगतो तुम्हाला एक गाडीवर किडे मारल्यावर एक कोंबड मारलेलं पाप लागते 100 कोंबडे मारल्यावर एक बकर मारलेलं पाप लागते 100 बकरे मारल्यावर आता हलगड म्हणा एक बैल मारलेलं पाप म्हणा पुन्हा 100 बैल मारल्यावर एक गाय मारलेलं पाप 100 गाय मारल्यावर पाप लागते ब्रह्महत्याचं पाप लागते आणि सगळ्याच्या शेवटी सांगितलंय 100 ब्रह्महत्ये मारल्यावर आपले एक गाय मारल्यावर 100 ब्रह्महत्ये मारल्याचं पाप लागते काय मारल्यावर एक बाई मग शाळेला काय मारा महागडलं सगळं जर घ्यायचं आहे तर काय करावं
बस बाई मारले की भाकरलं सगळं काम करावं. तसं एक हनुमंत मारला की सगळेच्या सगळे मारतात. तुझं काम हनुमंताला मारणं. पाया पडणं आमच्या धर्माची संस्कृती आहे. पंढरीशी कोणा पंढरीच्या लोकांना हे बघा, पंढरीच्या लोका गावागाथ्यात गेलेलं नाही. पंढरीशी कोणा नाही अभिमान. पाया पडायचं पंढरीच्या लोकांनी इकडे असतं तर बुक्के लावणाऱ्या बुक्के किनाऱ्याचा नंबर लागला असता. पंढरीच्या लोकांनी पंढरीला गेलेच त्यांना म्हणून पंढरीशी कोण आहे. आता काढून बघा कोणा संशय असेल तर. पंढरी आहे का तुम्हाला पाय पडतात तरी मंडळी. पाया कुणाचेही पडावं, कुणाचेही पडून सांगू का कसली बी येळ आली तर बाबा नवऱ्यानं बायकोच्या पाया पडावं. कसली बी येळ आली तर नवऱ्यानं बायकोच्या पाया पडावं पडू नये. सगळ्यांनी निगेटिव्ह मान हलवली. ऐका सांगतो रामायणात सांगतो तर रामायणात सांगतोय का दशरथ राजानं कैकेयीच्या पाया पडले का नाही. मग त्याच्यापेक्षा मोठे केला होता तुम्ही. दशरथ राजापेक्षा मोठे केला होता म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला. स्टेजवर बसून बायकाच्या असं म्हणायचं नाही. म्हणायचं तसं नीट आहे का. मी आधी प्रमाण सांगतो आणि या प्रमाणात बसायचं असेल तर बायकोचे पाय पडायला आवडत नाही. प्रमाण आहे का. देव जोडे तरी करावा अधर्म अंतरे ते कर्म न आचरावे. देव जोडायचा असेल तसा प्रसंग आला तर पाय पडायला हरकत. मी वारीला हरकी मागून निघालो. यंदाची गोष्ट आहे. आमच्या मालकीला वाटत उभारल्या आधी शेत पेरा मग वारी करा. मी म्हणलं हे आता वारीवर आपल्याला अडचणीत आहे. मी त्यांना सांगितलं मी खाताना ठेवलाय, बियाणं ठेवलाय, ट्रॅक्टरवाल्याला सांगून ठेवलंय. पेरून घेऊ वाटलं तर पेरून घ्या, नको वाटलं तर शेत काळं ठेवा. माझ्या वारीला अडवं येऊ नका. मी तुमच्या पाया देव जोडत असेल तर पडायला हरकत नाही. बरोबर आहे की. पण नको त्याच्या पाया पडायची येळ माणसाला कधीच होईल. रावण मालक आहे गांधीने त्याचा नौकर आहे आणि नौकराच्या पाया पडायची येळ यावं असं माणसानं मागत जाऊ नये. पण गांधीवर येळ आली पाया पडून म्हणालाय तुम्ही मला एवढं जर काम करून दिलं तर मी फुकट करून घेणार. आर्धराज्य असं नाही की आर्धराज्य म्हणजे लाच द्यायची पद्धत पहिल्यापासून आहे. आणि या लाचन देशाचं वाटला गेले बरं का. मी विरोधाने वाटलं करून जातोय का. लाकडातल्या किडे खुर्ची कुकरून काढतात. लाकडातले किडे खुर्ची कुकरून काढतात. पण या खुर्चीतल्या किड्यांना खाद्यच कुकरून काढला. वरून 4 लाख याने फिरी काढायला शेतकऱ्याला 3 पगार पडले. ते पहिलं पासून चला काढलं मी फुकट करून घेना तुला आर्धराज्य देतो मला नाही का बोलत. मग गाणी भागी बहुताय पडे चरणावरी मारुताय वाऱ्या होतसे प्राणांत अवताय जीवदाताय तू होई. काय मी मारायची राजा मला वाचू माझा जीव दाता तू हो. काळजीची विनंती आईच्या गीताची उत्तर तचकला राक्षस वीर हृदय खोचला तुझा वागपड प्रकार
पडकळता हिरण्यकश्यपू खंड केली वपू तेथे आमचा कोण प्रतापू रुद्र रूपाची कामया कागच करा त्याचं काच रावणच का काय विदच करा कागच करा गचकायचं कारण बोली सांगितले कपट प्रकार भला नव्हे कपट करणं चांगलं नाही त्याला पुस्तकात वाचून म्हणालाय का अनुभव म्हणालाय हे त्याला वाचून म्हणालाय का अनुभव म्हणालाय जन्मभर काय केलं मग अनुभव घेऊन सांगितलेल्याचा आपण ऐकावं काय करू मला कडक मी सांगतो आता व्हिडिओ सांगितलेलं बाजूला सोडायचं आता मी व्हिडिओ सांगणार बरं का काय मला एका दिवशी हुरू काढली एका दिवशी मी सहज गेलो आणि मध्ये प्रवेश केला मध्ये एक झिंगत बसलेले होते ते झिंगत बसलेले मला बघितलं महाराज तुम्ही इकडे कसं काय म्हणाले म्हणलं का बरं बाबा हे लय वगळं आहे मी म्हणलं कळालंय का तुम्हाला ही वगळं आहे तुम्हाला कळालंय की मग कळालंय तर का सोडला गेला त्यानं म्हणलं मी सोडायला तयार आपण तिनं मला आता सोडला गेली आहे आणि तुम्ही इकडं येऊ नका मी म्हणलं तुम्हाला एवढं कळाल्यावर म्हणलं त्यानं उत्तर दिलं मला एवढं कळण्यासाठी माझं 4 एकर गेले तुझं मुळातच 2 एकर आहे भानगडीत पडू नको त्यानं मला सांगायला तुम्ही ह्या भानगडीत पडू का त्यानं मला सांगायची त्याची लायकी आहे का सांगा झिंगत पडलेल्यानं मला सांगायची लायकी आहे का मग त्याला सांगलेलं चुकीचं आहे का मग ऐकावं काय म्हणे मग कधी कधी रस्त्यावर मगलं मग सांगितलं सुद्धा ऐकत जा लई माझ्या तोर आहे म्हणून जाऊ नका लई माझ्या ठासून भरले म्हणायचं नाही रस्त्यावर सुद्धा ऐकत जा मग काय नेहमी सांगायलाय तुम्ही आम्ही ऐकायचं काम आहे कोणतं कपट प्रकार भला मग त्याला उदाहरण सांगितलं हिरण्यकश्यपू कपट करायला गेलो त्याला शेवटी जीवाला मुकाम ह्या गोळ्या वाढविणार नाही सगळ्यांच्या माहितीतल्या त्या मोठ्याचं तसलं झालंय माझं कसं होईल कपट साधिले अमरेंद्र भगी गांभीर्य शरीर कपट साधिले चंद्रे शिरोले थोर गांभीरा इंद्राने कपट केलं आईला छळायला गेला परिणाम त्याला 1000 बघ पडली चंद्राने कपट केलं गुरुपत्नीचा अभिलाष केला परिणाम त्याला समूह करणारा अंगावरले कपडे किती मळके राहतात माऊली काही फरक पडणार नाही अंगावरल्या कपड्याला किती डाग पडू द्या काही फरक पडणार नाही पण आचरणाला डाग पडू देऊ नका आचरणाला डाग पडल्या मरेपर्यंत तुम्ही किती म्हणू नका चंद्राच्या आचरणाला डाग पडलाय महादेवाने कपाळावर धारण केला पण अजून निघाला मोठ्याला जवळ घेतले महादेवाच्या कपाळावर चंद्र आहे की नाही निघाला का आणि डागे चंद्र आमच्या माऊलीला फटकालाय म्हणून तरी त्यांनी मागणी मागतेस मागितले आहे चंद्र म्हणजे आलांछन चंद्र पाहिजे असलांछन युक्त चंद्र आम्हाला नको आता ते संत आहे त्या अर्थाची ती ओवी आहे असं द्या म्हणून चंद्राचं कसं झालं इंद्राचं कसं झालं माझं कसं होईल खाऊन जेवून घर घेणे ऐशे म्हणले सदावे सांडून हातपात छेदणे शेती प्राणी निघाला शास्त्रामध्ये अवतार आले वनामध्ये सापडल्या दिवशी जमदार ऋषी त्याला घरी नेलं जीव घातलं वगैरे वगैरे जीवन गपची मागायला गेला पण त्याची भाषा बोलायला लागला कशापासून अन्न तयार झालं गायीपासून झालं वडामुळे काय खाऊन पिऊन घर गेले असले घर बेदी घर घेणारे लय झाले बरं का त्यांच्यापासून सावध राहा आणि मी एक वाक्य बोलतो तुम्हाला पटलं नाही तर नाही पटलं निव्वळ तुमचा निष्ठावंत दुश्मन असेल तर तुमचं काहीच वाकडं करू शकत नाही पण ज्याला खांद्यावर हात टाकून तुमचं वाईट
सावध राहा. म्हणून खाऊन पिऊन घर गेले ऐसे वाढले शेवटी त्या सहस्त्रातून लागलेला मला लागलं हजार हात काय होते तेवढे तुटले गेले. माझं कसं होईल काय विचार करायला येणे रावणे जाणे सांगून या राजचिन्ह भीक मागो गेला आपण शिंदे पोरण दे माता. हे रावण बाबा सीतेच्या दारात गेला. गोसाई झाला. गोसाई गोसाई काय ताकद आहे माझ्या भगव्याची. सांगतो ऐका काय भगव्याची ताकद आहे. अरे सीतेची चोरी करायला आलेला चोर रावण होता. चोर असताना सुद्धा साधू वेशात त्याला फसवता येते म्हणून भगव धारण केला होता. पण जोपर्यंत त्याच्या अंगावर भगवं होतं तोपर्यंत सीता त्याला माय दिसली. म्हणून माते पोरांमध्ये शब्द काय वापरला. माय मला जेवायला दे. माय म्हणून भीक मागितला. माघारी निघाल्यावर माता म्हणे दियाची भूक पाहे तिची वा. कपटे मिळविले धुळशी समुद्र सैन्याची मारविला. अशी माय म्हणला तिलाच मागोबाई हो म्हणाले. आणि म्हणाले रामायणाला एवढं आम्ही त्याचा विस्तार करण्याचा विकास करण्याचा मुख्य हेतू रामायणाचा मुख्य हेतू सांगा बरं काय? कथा आहे ना. रामायणाचा मुख्य हेतू कथा ऐकलेली होती. तुम्हाला एक घेऊ नका. मी तुम्हाला थोडं 1 मिनिट घेतो. एक दोन सांगणार आणि पुढे जातो. ऐका. रावण मेला. राम बाजूला बसलेले पूर्वीला तोंडू पश्चिमेला रामाचा मुलगा पडलेला. गावात बाहेर कळालं त्याच्या जेवढ्या बायका असतील तेवढ्या काय शेतात असतील तेवढ्या रडत आलेल्या आहेत. मुख्य राणी मंडोदरीने येऊन बघितलं आपल्या मालकाचं तोंड आणि विभीषणाला विचारलं पुन्हा आलं माझ्या मालकाला मारणारा कोण आहे. विभीषणाने इशारा केला की ते पूर्वीला तोंड बसले त्या रामाने मारले. मंडोदरी रामाच्या दिशेने निघाली. दिवस उतरतीला पडलेला होता. तिची सावली रामाच्या बाजूला पडली. महाबोधीत असल्यावर सावलीकडे लक्ष रामाचं गेलं आणि लक्षात आलं कुणातरी बाईची सावली आहे. मंडोदरी जवळ गेल्यावर राम चटकन असे उठले आणि दोन्ही हात जोडून म्हणले आपण कोण माय. राम काय म्हणले आपण कोण माय. माय म्हणल्यावर मंडोदरी म्हणली मी रामाची बायको मुख्य मंडोदरी आहे. माझ्या पतीला मारण्याचं असं कोणतं बळ तुझ्या अंगात जास्त आहे बघण्यासाठी मिळाले होते. पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. मी आता निघाले म्हणून माघारी फिरल्या. रामाने म्हणले काय उत्तर आहे सांग तरी. मग त्या मंडोदरीने सांगितलं मी काय सांगायला. ज्याची बायको माझ्या नवऱ्यानं पळवून आणली 6-7 महिने आपल्या ताब्यात ठेवले त्याची एवढी सुंदर बायको पुढे आली तरी तिच्यात सुद्धा तुला कोण दिसली. माय दिसली. एवढ्याच बळावर तू विजयी झालास. बाकी सोडून दे. तुझी ताकद काय माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त होती. म्हणजे परक्या बाईला म्हणा परस्त्रीला माय भील मानणं ही आमची संस्कृती आहे. रामाशी शिकवते जरा कोण बोलू. परस्त्रीचा अभिलाष करणाऱ्याचा आम्ही वंशच नाश करून टाकतो ही रामाची शिकवण. माझ्या रामाच्या बायकोला पळवणाऱ्याचा जरा पुढे जाऊन बोलू. आता लई पळवाले म्हणून सांगा सावध व्हा. एका 4-4 हजार सापडले. लव जिहाद मी जाहीर बोलतो. मग ह्या अशा करणाऱ्या लोकांना आम्ही जगू देणार नाही हे रामायण शिकवते. आणि ह्याचा विस्तार खरं तरी करायचंय. रामायणाच्या कथा आता भरपूर झाल्या.
मला वाटते सांगणाऱ्यापेक्षा ऐकणाऱ्याला जास्त माहिती होऊन गेले. ऐकणाऱ्याला सतत ऐकून जास्त म्हणून माय म्हणणाऱ्या सीतेला बायको हो म्हणला. परिणाम सगळ्या कुळाचे त्याचं बरबाद झाले. माझं कसं होईल? इतरांची गती काय असेल कट्यानाडीला देवासी ईश्वर संगुनी मानसी स्वयंकेसी लागला. हे देव कपट करायला गेला. बळीच्या दारामध्ये जाऊन भीक मागायला लागला. भीक शब्द नाही ऐका. भीक वेगळी, भिक्षा वेगळी, दान वेगळं कसायला. मी सांगतो पुढच्या ओळीला तू नाही का काय केला. आपण होऊन या रंकात बळीशी मागू लागला भीक तेने द्वार पार केला रे वागाने असंख्य बोलती. बळीच्या दारामध्ये जाऊन भीक मागायला लागला. स्वतःसाठी मागतात त्याला भीक म्हणावं. कुटुंबासाठी मागत असेल त्याला भिक्षा म्हणावं. समाजासाठी मागत असेल, आपल्या परिसरासाठी मागत असेल त्याला दान म्हणावं. आणि अख्ख्या विश्वासाठी मागत असेल त्याला कसायदान म्हणावं. माऊलीनं मागितलं ते आणि बळीच्या दारात मागायला ते भीक. आपण रावणीया होऊनिया रंग बळीपाशी मागू लागला. भीक मागायला लागला. पण बळीराजा जवळ केलं हे भिकारी इथलं नव. मग त्या भिकाऱ्याला ओळखून दान दिलं. पाताळामध्ये दाबलं खरं पण देवाला पाताळातून बळीला वर येऊ दिलं. पाताळामध्ये आपण उभा राहिलाय पुराणी असंख्य बोलती. मग देवाला कपट करायला गेल्यावर त्याच्या दारात राहावं लागले. माझं कसं होईल? या लागी कपटाची वार्ता भरी नवेला सर्वथाय कपट करता कपिनाथा स्वघातासी करावे. कपट करणं बरं नाही. आणि कपट करायला गेल्यावर मी माघारी येत नाही काय मी विचार करू लागलेला आहे. श्रीरामाचे निज भक्त दासी कोणी कपट करीत निस्वेची मरण पावते नरक भोगीत अनवाला. मला कपट्या सगळं कपट केलं तर एखादी देव माफ करेल. पण संतान सगळं कपट करायला कधी जाऊ नका. रामाचे भक्त त्याला कपट करायला गेल्यावर ते गेल्याशिवाय राहणार. आता काय मी केला विचार पुढे सांगतो मी तुम्हाला. ऐका पुढची. हनुमान श्रीरामाचा किंकार श्रीराम भजनी अति तत्पर त्याची कपट करीतो त्याचे शरीर वाचना. आणि रामाच्या नावावर रात्रंदिवस रामाचं भजन करतात. आणि अशा हनुमंताला छळायला गेल्यावर त्याचं शरीर वाचना. शरीर वाचनाचे दोन अर्थ काढता येतात. मी सरळ सरळ बाकी बोलू नका. ग्रंथ सांगत असताना सांगण्याचे 2-4 पद्धती पडतात. तुमचं मी खंडाळ्याचं युट्यूबला ऐकलं. लय खतरनाक बोलला तुम्ही. कसं बोललं माझ्यासाठी एवढंच. ऐका. 2-4 पद्धती पडतात. पहिली पद्धत ऐका. ओवीत निघाले त्याचा फक्त अर्थ सांगणे. जशी ओवी आहे तसा अर्थ सांगणे पहिली पद्धत आहे. दुसरी पद्धत आहे त्याला ज्ञान मार्गातून नेऊन सांगणं. तिसरी पद्धत आहे त्याला भक्ती मार्गातून नेऊन सांगणं. चौथी पद्धत आहे त्याला प्रबोधनपर पद्धतीनं मांडलं. हे 4 पद्धतीनं मांडता येते. 4 सोडून दिलेत काही जणांना. आता 5वी पद्धत काढली. तड जाऊ आपल्याला दिले गेलं नाही. भक्ताला छळायला गेल्यावर त्याचं शरीर वाचत नाही. याचे 2 अर्थ निघतात. एक अर्थ सरळ सरळ सांगतो त्याला मरते. हे एक अर्थ आहे. दुसरा अर्थ असा आहे भक्ताला छळायला गेल्यावर त्याला मरण आलं पुन्हा त्याला जन्माला यायची गरज नाही. म्हणजे पुन्हा शरीर मिळण्याचा संबंध नाही. म्हणून त्याचं शरीर वाचेना असा विचार काढणे करू लागले. हनुमान श्रीरामाचा किंकार श्रीराम भजनी अति तत्पर त्यासी कपट करीतो नर त्याचे शरीर वाचना.
डबल आहे डबल आहे आयचे जाणतो मी आपण स्वयं सांगत असे रावण कपीची जय बिन करण ते मदच मरण असं काय सांगतो मी गेल्या मागणी मला कळाले पण मालक सांगायला नाही जाणार मग काय करावं आय पाय पडोनी रावण अर्धराज्य देईन म्हणे मज निघाल्या प्राणे राज्य कोण भोगावा पहिली बात काय का रावण पाया पडून मला अंतराचे देतो म्हणालाय देतो म्हणालाय म्हणणं एक आणि देणं ऐकावं का एक मिनिट उठून जमीन घेतोय का सगळ्या दुनियेची संपत्ती ज्याला लुबाडून घरी गोळा केलाय तो रावण इंद्रापासूनची संपत्ती आणलाय मान्य तुम्हाला सगळ्या दुनियाची संपत्ती लुबाडून घरात बसलेला रावण कल्पना करा बरं का काळजीने हनुमंताला मारलं कल्पना करा हनुमानजी मेल्यामुळे लक्ष्मण मेला लक्ष्मण मेल्यामुळे राम मेल्यामुळे वानर मेले आणि उद्या काळजी येऊन म्हणला मालक मला अर्ध राज्य द्या देईल का तुम्हाला मग एक दिवस रामायण ऐकायला तर तुम्हाला कळाले देईना त्याचा तर जन्म संगतीत झाला बरोबर आहे की एक बाजू आहे आणि दुसरी बाजू सांगतो मंडळी आप मर गए आपली लोक गई आपण गेल्यावर कितीही संपत्ती मिळत असेल तर काही कामाची नाही म्हणून मी आंकड सोडून दिला पण मी 2 वर्षाखाली सरळ सांगत होतो माझ्या शेतकरी बांधवाला सांगत होतो माझ्या बापांनो इथून पुढे नापीक झालं तरी काळजी करू नका अजिबात आत्महत्येच्या भानगडीला जाऊ नका एकच काम करा निकल तेवढे निकलच्या बँकेतले पैसे काढायचं आणि साल गेल्यावर साहेबाला सांगायचं या वस्तूला तुम्ही आता पण आत्महत्या करायचं नाही कारण आपण गेल्यावर राज्य पुन्हा भोगावं आता नमस्कार होय तरी रावणाची करी देखावे त्या परीच हनुमंत होय अमात हित काही पण आता मी काय ही बाबा देशाला मरण तर तुम्ही कुठे आले मरण होतं चांगलं मरणाचा विचार सदैव मनामध्ये राहतो का मरणाचा विचार मरणाची काळे नाही आठवण मरणाची आठवण ठेवा एक दिवस आपल्याला मरायचंच पण असलं काम करून मरा माझ्या बाबो ओळखण्यासाठी तुम्हाला पुरावा म्हणून सांगतोय का अरे स्पर्श झाला तर अंघोळ करत होते माझ्या माऊलीचा स्पर्श झाला तर अंघोळ करत होते त्यांचेच वंशज आज माऊलीला स्पर्श करण्यासाठी रांगा धरून उभा आहेत असले काम करून जा वैद्याचे पोर सुद्धा तुमच्या पायाला नतमस्तक व्हावं बरोबर आहे की? मग असले काम करणारे हनुमान येते मग आपण त्यांच्या हाताने मिळलेलं बरं काळजी विचार करू लागलेला आहे हनुमान सबाई हरी रघुनाथ श्रीराम प्रेमे सदा होता त्याचे निहात घात मृत कृतार्थ मी झालो हरी चराचरांना राम त्यांना ओळखलाय आणि ओळखून गेलं हे जबाबदारी आहे बघा देवाला ओळखून भजन करा ओळखीला हरी धन्य तो संसारी ओळखीला आम्हाला ओळखूशी आला नाही मी विरोध म्हणून आमच्याकडे सांगत असतो तरच तुमच्याकडे सांगू देतोय का तुम्हाला गाईचं म्हशीचं दूध माहिती दूध माहिती सगळ्याला खासाव का विकाव नाही काढणारे काय नाही गेले काय करतात माझा मुद्दा आहे का दुधाचा विषय किती दूध निघाल्यापासून किती वेळ राहते 2 दिवस फ्रीज मध्ये ठेवलं असतं मोकळं ठेवलं एका दिवस खरं त्याचा विषय किती आहे 24 तास 1 दिवसाचा ऐका आता सांगतो त्या दुधाचं दही केलं तर 3 4 दिवस राहते दह्याचं ताक करून मधून जर लोणी काढलं तर 12 दिवस राहते आणि लोण्याचं तूप केलं त्याचं उत्तर आहे की 3 दिवस आता ऐका मेरा बुरा म्हणतो बरं का एका दिवसात नासणाऱ्या नासक्या दुधात जसं शाश्वत तूप आहे तसं आमच्या नासक्या देहामध्ये शाश्वत परमात्मा आहे
असेल तरी सगळे माफ करा. लक्षित मुळात तरी कुणी नावाची व्याख्या असं कोड करायची गरज नाही. रामायणात फक्त एकाच नावाची कोड केली आहे. जिला नाही कुणाची असूया आणि तिचं नाव फक्त एवढीच कोड आहे. बाकी कुणा नावाची कोड केली नाही. आणि करायचे तर मी म्हणतो अशी करा. बरं वाटतंय का बघा. मी सांगतो ज्याचं लक्ष्यावर मन आहे त्याला लक्ष्मण म्हणावं. आणि लक्ष्य आमचं एकच आहे. आपला तो एक त्याच्यावर त्याचं मन आहे त्याला म्हणावं लक्ष्मण. मग आपण जर हनुमंताच्या हाताने गेलो तर आपल्याला ते कार्य सापडणार नाही असा विचार कार्य मी करू लागलो. आईचे विचारुनी मनी मान देत रावण वचनी. वा तुझी अंतरवलुनी सामर्थ्य जनी असे नाही. आईचा कोण आहे थोर तो उतरू शके तुझे उत्तर. वागे करुणी नमस्कार निशाचर सदलान पर्वता पावे जव मारुती. आपण गेला चित्र गती माया केली अमीन बुद्धी. वाटेरी निश्चिती कोणी प्रश्न जगात तुमची अंतर्वलन करणारा म्हणून नमस्कार केला. आणि शेवटला एक वाक्य सांगितलंय मी सांगतोय का. रावणाला काय म्हणालाय मालक मौत की तो सबसे रिश्तेदारी है. आज मेरी तो कल तेरी बारी. आणि मी म्हणणारा आणि उद्या तुला मी मरायचंय. मरायचंय म्हणल्यावर रावणाला सांगितलं तुला आज कळालं असेल पण मी सीतेला उचलण्याच्या आधीच ठरवून आला की मरायचंय. रावण हारला का राम हारले. रावण हारला का राम हारले. रावण हारला. रावण पडला आणि पडल्याला राम जवळ गेले. जाण्याचे दोन उद्देश होते ते सांगणार मी सरळ सरळ सांगतोय का. आणि पडलेला रावण म्हणालाय रामा मी तुला जिंकलो. मी तुला जिंकलो. रामाने म्हणले भोईला पडलाय आता गटगटीला लागलेस मला जिंकलास. मग रावणाने उत्तर दिलं माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत माझ्या गावात तुला पाऊल ठेवू दिलो नाही. पण तुझ्या देखत तुझ्या वैकुंठात चालला म्हणून कोण जिंकलं सांग. तुझ्या देखत मी वैकुंठात चालला तुझ्या घरात चालला मग जिंकलं कोण. रामायण समजून घ्यायचंय. त्यानं म्हणाले मला देतो म्हणून पण याचं एक खरं नाही आपण वाचत नाही पण त्याच्या हाताने गेलेलं बरं असा विचार केला. आणि काळनेमी जाऊन पोहोचला. हनुमान यादी निघाले का काळनेमी. वेळ कुणाचा जास्त आहे. मी सांगतो जाता जेवढं माझ्या हिशाला आले तेवढं मी सांगणार. वेळ जास्त हनुमंताचा आहे पण आधी कोण गेला काळनेमी. त्याचं कारण सांगतोय का. बिया दिवते करताना दिवते तर अंतनाची एकाग्रताने नमदान करतानाची की सांगतो तुम्हाला. तण पेरलेल्या बियाला म्हणतोय तू बाहेरून आलेला साजनी उरले आमच्या गावात करायचा. मी आज म्हणणार आणि तुमचे गावाला कसे आहे मग तर इथला आहे का बाहेर आलेला आहे. इथलं बाहेर गेला म्हणतोय आगाऊपणा करायचा नाही आधी आम्ही जाणार म्हणजे बघण्याला वेळ जास्त आहे. एक दुसरं कारण सांगतोय का. हनुमानजीची उड्या रामायणात जेवढ्या पडलेल्या तेवढ्या चुकूनच पडलेल्या. थोडं जबाबदार बोलतो म्हणून बघू आपण ऐका. पहिली उडी मारली सूर्याला गिळायला चंद्रापर्यंत गेली नाही. पहिली उडी सांगा. दुसरी उडी मारली रावण सीतेला चोरून येत असताना उडी गेली वरी रावण गेला हरून बरोबर आहे. तिसरी उडी मारली लंकेत सीतेच्या स्थितीला लंका राहिली आलपड उडी गेली पलपड. रात्री उडी मारली द्रोणागिरीवर उडी गेली सत्यलोकाला वरी ब्रह्मदेवाच्या नगरीला. तवर काळनेमी जाऊन